नांदेडचं गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम आणि या स्टेडियमवर आतापर्यंत जवळपास 50 कोटी रुपये खर्च करण्यात आले। तुम्हाला वाटेल इतके पैसे खर्च केल्यानंतर एखाद्या आंतरराष्ट्रीय मैदानासारख्या सुविधा इथे असतील, पण असं अजिबात नाहीये। एवढा खर्च करून देखील झाडाझुडपांचं साम्राज्य आहे। कोट्यवधी खर्च करून बांधलेलं पॅव्हेलियन पण काही वर्षातच मोडकळीस आलं। एवढं होऊन आता पुन्हा 450 कोटी स्टेडियमसाठी खर्च करण्याचा घाट घातला जातोय। त्यामुळे मैदान लोकांसाठी आहे की निधी जिरवण्यासाठी हा प्रश्न विचारला जातोय। 50 कोटींचा खर्च, तरीही काही वर्षातच दुरावस्था। कोट्यावधी खर्चून बांधलेलं पवेलियन मोडकळीस। मैदानात सर्वसामान्यांना मात्र प्रवेश बंदी। जागोजागी वाढलेलं गवत, चारही बाजूने वाढलेली झाडी, मोडकळीस आलेलं बांधकाम, मोकळ्या जागेत पडलेल्या दारूच्या बाटल्या। हे सगळं वर्णन आणि दृश्य बघून तुम्हाला विराना वगैरे सारख्या जुन्या हॉरर चित्रपटातली ही जागा वाटेल किंवा फार प्राचीन जुनी दुर्लक्षित वास्तू, पण असं अजिबात नाही। हे आहे नांदेडचं श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण या मैदानावर 2 वेळा रणजी सामने खेळवले गेले आहेत। पण आज एखाद्या भग्न इमारतीसारखी या मैदानाची अवस्था झाली आहे। त्यामुळे मैदानावर खर्च केलेले 50 कोटी गेले कुठे हा प्रश्न उपस्थित होतोय। 1979 साली हे स्टेडियम सुरू करण्यात आलं। 2012 नंतर या मैदानावर कोट्यवधी खर्च झाले। 2012 मध्ये 7 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला। 2019 मध्ये 42 कोटी रुपये खर्च करून पॅव्हेलियनचं बांधकाम करण्यात आलं आणि हे काम सुद्धा गेल्या 8 वर्षांपासून सुरू आहे। पण काही वर्षातच पवेलियन मोडकळीस आलं। 2012 पासून सर्वसामान्यांसाठी मैदान बंद करण्यात आलं। पैसे भरून केवळ लेदर बॉल सामन्यासाठी या मैदानात खेळायला परवानगी दिली जाते। त्यामुळे एवढे पैसे खर्च होऊन सुद्धा मैदानाची इतकी वाईट अवस्था का झाली याचं उत्तर कोणाकडेच नाहीये। प्रेक्षकांसाठीची आसन व्यवस्था काही वर्षातच मोडकळीस आली। साधी मैदानाची काळजी सुद्धा घेतली जात नाहीये। रात्री तर हे मैदान म्हणजे मद्यपींचा अड्डा बनतो। त्यामुळे कमीत कमी सर्वसामान्यांसाठी तरी हे मैदान सुरू करावं अशी मागणी नांदेडकर करतायत। ते पेड आहे, ते पैसे देऊनच आपल्याला इथे येता येते, तर ते फार उत्तम स्थितीत असेल असं मला वाटलं। तर मी इथे आलो तर इथे एवढी बकाल अवस्था दिसली आणि त्याच्यानंतर इथल्या मशिनरी तर पूर्ण भंगारातच दिसल्या मला। तर फार मला वाईट वाटलं आणि माझ्या मनाला फार वेदना झाली आणि वाटलं की बॉय की दुसऱ्यांसोबत शेअर करावं। त्याच्यानंतर मी ते व्हिडिओ जारी केला। माझ्या मुलाला तहान लागली, मुलगा म्हणला पाणी द्यायचं, पाणी पिण्याची सुद्धा व्यवस्था नाही। तर अत्यंत दुरावस्थेत हे स्टेडियम आहे आणि एवढे पैसे खर्चूनही जर आपल्याला साधा आपल्या मुलांना मग तो बाहेर जाऊन खेळा, पण खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध नाही। हमारे बचपन में जब आने के बाद हम जरा खेलते थे तो जरा ठीक ठाक लगता था। अभी तो ऐसी व्यवस्था हो गई कि हम 15 अगस्त के दिन आके देखे तो एकदम ऐसा दिल को ऐसा फील हुआ, बहुत खराब व्यवस्था दिख रही। और यहाँ पे घास वीस एकदम, कोई ऐसा पानी की व्यवस्था नहीं, कोई ऐसा खेलने की ज़्यादा कोई व्यवस्था नहीं, पहले की जैसा भी कोई व्यवस्था नहीं। कोट्यवधी खर्च करून सुद्धा मैदानाची इतकी दुरावस्था झाली आहे। तरीही आता पूर्ण स्टेडियम बनवण्यासाठी तब्बल 442 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय। एवढे पैसे खर्च केल्यानंतर जिथे आज साधं चालणं फिरणंही मुश्किल आहे, तिथे IPLचे सामने खेळवण्यात येतील अशी स्वप्न आता प्रशासन रंगवत आहे। श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम त्याचा संपूर्ण विकास करण्याच्या दृष्टीने नांदेड वाघा शहर महानगरपालिकेने 442.37 कोटीचा प्रस्ताव तयार केलेला आहे। त्या प्रस्तावाच्या अंतर्गत साऊथ पॅव्हेलियन, नॉर्थ पॅव्हेलियन, ईस्ट आणि वेस्ट पॅव्हेलियनचं संपूर्ण बांधकाम प्रस्तावित आहे। आतापर्यंत महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या कल्चरल डिपार्टमेंटकडून आम्हाला 42 कोटीचं जे मंजुरी प्राप्त झाली, त्या 42 कोटीच्या अनुषंगाने आम्ही 42 कोटी रुपये खर्च करून G+2 साऊथ पॅव्हेलियनचं आम्ही काम पूर्ण केलेलं आहे। पूर्वी जिथे रणजीचे सामने झाले ते मैदान साधं टिकवता सुद्धा आलं नाही आणि आता IPLच्या सामन्यांचं स्वप्न दाखवलं जात आहे। गेल्या 14 वर्षात फक्त पवेलियन बांधलं, जे की आता मोडकळीस आलंय। 50 कोटी कुठे जिरले हेच कळलेलं नसताना आता आणखी 442 कोटींच्या निधीचा मैदानासाठी घाट घातला जातोय। कोट्यवधी रुपये खर्चूनही हे स्टेडियम ना चांगल्या अवस्थेत आहे ना। नांदेडकरांना मोफतमध्ये या क्रीडा संकुलाची
उपभोग घेता येतोय. त्यामुळं या सर्व प्रकरणाची चौकशी करणं आणि नांदेडकरांना एक उत्तम दर्जाचं मैदान ते पण मोफत करून देणं ही महापालिकेची जबाबदारी आहे. सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड.